काल संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक हे नामंजूर झालं आणि त्यानंतर भाजपचे जे नेते आहेत गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत हे ठयठय बोंबलत बसलेले आहेत. चित्रा वाघ असेल, नवनीत राणा असेल, हे नोटंकी करत आहेत, रडत आहेत. चित्रा विचित्रा वाघ व इतर जे यांची महिला टोळी आहे यांना एकच सांगेल, अरे मूर्खांनो, 2023लाच महिला आरक्षण विधेयक हे मंजूर झालं होतं, परंतु ते अंमलबजावणीमध्ये तुमच्याच मोदीजींच्या सरकारने केलं नाही. कारण याचं कारण स्वाभाविक होतं. ते जर अंमलबजावणी केलं असतं तर 2024ला अर्ध्यापेक्षा जास्त जे आताचे पुरुष खासदार आहेत, जे खुर्चीला चिपकून बसले आहेत, त्यांना घरी बसायला लागलं असतं. त्यामुळे आता नव्याने हे विधेयक पुन्हा आणलं आणि त्याबरोबर सीमांकन विधेयक आणलं, ज्यामध्ये 543 जी खासदारांची संख्या आहे लोकसभेमध्ये ती वाढून 820 होणार होती. म्हणजे खासदारांची अजून संख्या वाढवायची आणि त्यामध्ये हे 33% आरक्षण लागू करायचं. म्हणजे जे म्हातारे कोतारे जे खासदार आहेत, जे पुरुष चिपकलेले आहेत, ते असेच चिपकून राहावे वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या. आणि नवनवीन मतदारसंघ तुम्ही वाढवणार होते. महाराष्ट्रामध्ये 48चे 72 करणार होते, यूपीमध्ये 79चे 128 करणार होते, बिहारमध्ये पण 100पेक्षा जास्त मतदारसंघ निर्माण करणार होते. म्हणजे अजून तुमचे मतदारसंघ वाढवायचे आणि अजून ह्या जे नागरिक आहेत सामान्य त्यांना अजून कर वाढवायचे आणि त्याच करातून अजून खासदारांचा जो भत्ता आहे तो वाढवायचा. आणि एक प्रकारे या सीमांकन विधेयकाला विरोधकांनी विरोध केला आहे. महिला आरक्षण विधेयकाला त्यांनी कधीच विरोध नव्हता केला. 2023लाच हे विधेयक पारित झालं होतं, परंतु आता तुम्ही त्याच्याबरोबर सीमांकन विधेयक जोडून एकत्र हे विधेयक सादर केलं होतं. आणि हा तुमचा डाव वेळेतच विरोधकांनी ओळखला आणि तुम्हाला चांगली चपराक लावली. एक प्रकारे तुम्ही अप्रत्यक्षात संविधान बदलायला निघाले होते. जागरूक विरोधकांनी संविधान बदलायचा तुमचा हा डाव हाणून पाडलाय. काय वाटतं याबद्दल आपल्याला कमेंट करा.